आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इक्विटी मार्केटने चांगली रिकव्हरी केली होती. 3 दिवसाच्या घसरणीनंतर शेवटच्या तासात व्हॅल्यू बाईंग आल्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी आपल्या दोन्ही इंडायसेसमध्ये 0.5% जास्त वाढ झाली होती. सकाळी सुरुवात मजबूत झाली होती, पण लगेच मार्केट ग्रीनमधून ट्रेडमध्ये गेले. त्यानंतर पुन्हा खरेदीचा जोर वाढला आणि परत आपले इंडायसेस ग्रीनमध्ये आले. आजच्या सेशनमध्ये सेन्सेक्स मला वाटतं सुरुवातीला 222 पॉईंट्स आणि निफ्टी 50 पॉईंट्सने काहीतरी खाली आले होते. निफ्टी 50मध्ये जर असं आपण टॉप गेनर्स आणि टॉप लुजर्स पाहिले तर टॉप गेनर्समध्ये होते इटर्नल, कोटक बँक, जिओ फायनान्शियल्स आणि टॉप लुजर्समध्ये होते ट्रेंड आणि भारतीय एअरटेल. आजची जर रिकव्हरी पाहिली तर त्याच्या पाठीमागं 5 ते 6 कारणं आहेत. एक तर पहिले कारण म्हणजे व्हॅल्यू बाईंग, IT, ऑटो, मेटल, रिअल्टी आणि बँकिंगमध्ये खरेदी होती आज. त्यानंतर मेटल स्टॉक्स ऑलरेडी मजबूत होते आणि ITलाच फेड रेट कटचा फायदा झाला, त्याच्यामुळे बँक निफ्टी 0.7% वाढली. दुसरे कारण असं इंडस्ट्री डेलची अपेक्षा. आपले जे चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर आहेत जे अनंता नागेश्वरम यांनी असं काय सांगितलं की भारत अमेरिकामधील ट्रेड इश्यू ऑलमोस्ट सॉर्ट झाले आहेत. ट्रेड डील मार्च 2026 पर्यंत होण्याची दाट शक्यता आहे. तिसरं कारण असं होतं US फेड रेट कट. US फेडने आज मला वाटते 25 BPSने व्याजदर कपात केली. याचा अर्थ काय असतो, लोअर US रेट इज इक्वल टू इंडियासारख्या इमर्जिंग मार्केटमध्ये इन्फ्लो वाढण्याची शक्यता असते. त्याचे आपले FIIs लोक जे असतात ते पैसे इन्व्हेस्ट करतात इंडियन मार्केटमध्ये. चौथं कारण असं होतं की आजची व्हॉलॅटिलिटी इंडेक्स म्हणजे आपला आजचा जो VIX होता तो 2% घसरून 10.74 आला. याचा अर्थ काय, कमी VIX म्हणजे एक तर कमी भीती असते मार्केटमध्ये आणि चांगली सेंटिमेंट समजली जाते. आणि 5वं कारण असं होतं पॉझिटिव्ह ग्लोबल न्यूज. US मार्केट फेड कट नंतर ग्रीनमध्ये होतं, त्याचा परिणाम भारतावरती पॉझिटिव्ह झाला. आणि 6वं कारण असं की विकली एक्सपायरी आज व्हॉलॅटिलिटी होती. सेन्सेक्स विकली एक्सपायरीमुळे इंट्राडे स्विंग्स वाढले. कसं आहे, मार्केट चढ-उतार तर शिकायला मिळतं. आजचा फुलबॅक नक्कीच पॉझिटिव्ह आहे, पण डिसिप्लिन सर्वात महत्त्वाचा. सो स्टे फोकस्ड, स्टे पेशन्स.